श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, खास हा संदेश स्वामी भक्तांसाठी. बाळा, आज तू इथे आलायस म्हणजे तुझं मन खूपच थकलंय. बाहेरून हसतोयस पण आतून रोज तुटतोयस ना. कुणाला सांगायचं मनातलं दुःख पण शब्दच सापडत नाहीयेत. आपलंच कोणी नाही असं वाटतंय का? बाळा, ज्या रात्री तू शांत बसून डोळे पुसलेस आणि मनात फक्त एकच नाव आलं, स्वामी, त्या क्षणी तू एकटा नव्हतास. स्वामी म्हणतात, मी आलोय. बाळा, उशीर वाटतोय पण विसरलो नाही. आजचा हा संदेश तुझ्यासाठी आहे बरं का. कारण स्वामींचा साक्षात्कार तो दुसण्यात नसतो, तो जाणवण्यात असतो. आज जर तुझं मन हा संदेश ऐकताना थोडंसं तरी हलकं झालं ना, तर समज की स्वामींचा हात तुझ्यावरती आहे. स्वामी आत्ताच तुझ्याजवळ बसले आहेत. श्री स्वामी समर्थ. बाळा, हा संदेश ऐकायला तू इथे आलास याचाच अर्थ स्वामींनी तुला हाक दिली आहे. कारण स्वामींचा साक्षात्कार हा प्रत्येकाला होत नाही. तो निवडक लोकांनाच होतो आणि ते लोक कोण असतात हे आज स्वामी स्वतः तुला सांगत आहेत. बाळा, साक्षात्कार म्हणजे स्वामी समोर येऊन उभे राहणे एवढंच नाही. साक्षात्कार म्हणजे आयुष्याच्या अंधारात अचानक उजेड पडणे. उत्तर नसताना मार्ग सापडणे, कोणीच नसताना कोणीतरी आहे अशी जाणीव होणे. यालाच स्वामींचा साक्षात्कार म्हणतात. स्वामी म्हणतात, मी दिसतो त्यालाच नव्हे तर जो मला ओळखतो त्यालाच भेटतो. आज आपण पाहूया स्वामींचा साक्षात्कार कोणाला होतो आणि त्या व्यक्तीची कोणती 5 लक्षणे असतात. ज्या व्यक्तींमध्ये ही 5 लक्षणे आहेत त्यांना स्वामींचा साक्षात्कार जरूर घडतो. पहिले लक्षण, पूर्ण समर्पण. बाळा, जो माणूस स्वामींकडे मागणं करत नाही पण स्वतःला स्वामींच्या चरणी अगदी अर्पण करतो त्याला साक्षात्कार होतो. स्वामी म्हणतात, जो मला वापरत नाही तर माझ्यावर सर्व काही सोडून देतो, मी त्याचाच होतो. असं समर्पण असतं जिथे भक्त म्हणतो, स्वामी, माझं काहीच नाही, जे आहे ते तुम्ही दिले आणि जे होईल तेही तुम्हीच ठरवा. ज्या दिवशी तुझं मी संपेल, मीपणा संपेल, त्या दिवशी स्वामी प्रकट होतील. दुसरं लक्षण म्हणजे दुःखातही न तुटणारी श्रद्धा. बाळा, स्वामी सुखात सगळ्यांनाच आठवतात रे, पण दुःखातही जो माणूस जो म्हणतो स्वामी जे करताय ते चांगल्यासाठीच करतात, तोच पात्र ठरतो स्वामींचा साक्षात्कार. हसण्यात नाही, तो अश्रूंमध्ये होतो. ज्या रात्री तू एकटाच रडलास, कोणाला सांगू शकला नाहीस, मन मोकळे करू शकला नाहीस, पण मनात फक्त स्वामींचं नाव होतं, तेव्हा स्वामी तुझ्या जवळ होते. अशा लोकांना स्वामींचा साक्षात्कार घडतो. तिसरं लक्षण म्हणजे मनाची शुद्धता. बाळा, स्वामी बाहेर नाहीत भेटत, त्या आतमध्ये भेटतात. त्यामुळे आपलं मन हे शुद्ध ठेवा. ज्याचं मन स्वच्छ असतं, द्वेष कमी, माया जास्त, अहंकार कमी, नम्रता जास्त, त्याच्याच हृदयात स्वामी स्वतः उतरतात. कारण स्वामीला स्वच्छ मन पाहिजे असतं. स्वामी म्हणतात, मंदिरात मी नाही, मी तुझ्या मनात आहे. तुझं मन शुद्ध असेल तर डोळे बंद केले तरी स्वामी दिसतात. चौथं लक्षण ते म्हणजे संयम आणि शांतता. हो, स्वामींना संयम आणि शांतता असणारी लोक फार आवडतात. बाळा, स्वामी कधीही गडबडीत भेटत नाही, ते थांबवतात, परीक्षा घेतात, वाट पाहायला लावतात. जो संयम ठेवतो, ज्याच्यामध्ये संयम ठेवण्याची तत्परता असते, जो तक्रार करत नाही, जो शांत राहतो आणि स्वामींनी व्यवस्थित करण्याची वाट पाहतो, त्यालाच स्वामी भेटतात. स्वामी म्हणतात, घाई करणारा मला शोधतो पण थांबणाऱ्याला मी स्वतः भेटतो. 5वं लक्षण म्हणजे निस्वार्थ सेवा आणि करुणा. बाळा, जो कोणाचं भलं करतो आणि त्याची जाहिरात करत नाही, जो मदत करून विसरतो, जो दुसऱ्याच्या दुःखात स्वतःला पाहतो, त्याच्या आयुष्यात स्वामी स्वतः चालत येतात. स्वामी भक्तीपेक्षा माणुसकी जास्त पाहतात. ज्या दिवशी तू दुसऱ्याच्या वेदनेत स्वतःला ओळखशील, त्या दिवशी स्वामी तुला ओळखतील. शेवटचा स्वामी संदेश खास तुझ्यासाठी. बाळा, स्वामींचा साक्षात्कार डोळ्यांनी पाहण्याची गोष्ट नाही, तो मनाने अनुभवण्याची गोष्ट आहे. जर आज हा संदेश ऐकताना तुझ्या डोळ्यात पाणी आलं असेल, मन शांत झालं असेल, हृदय हलकं वाटत असेल,
आणि सर्व छातीवरचं ओझं जे आहे ते कमी झालं असेल तर समज स्वामी आत्ताच तुझ्या जवळ आहेत. स्वामी म्हणतात, मी आलोय, फक्त तू मला ओळख. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि स्वामींचे खरे स्वामी भक्त असाल तर श्री स्वामी समर्थ असं टाईप करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर स्वामींची कृपा ही सदैव राहो, ही स्वामींच्या चरणी प्रार्थना.